नमस्कार, मी साक्षी अणासाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. चांदवडमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 43 लाखांचा अवैध साठा जप्त. आगामी लोकसभा 2024च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागावरून गुटखा व दारू अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी स्थानिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चांदवड येथील सोग्रस येथे मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक ते धुळे बाजूकडून जाणाऱ्या एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मद्याची तस्करी होत असल्याची बातमी मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी 2024 रोजी मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा परिसर सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित तसेच गोवा राज्य निर्मिती व केवळ गोवा राज्यात विक्री करता असलेल्या 43,800,000 रुपये किमतीचा मुद्देमाल व टाटा कंपनीचा ट्रक 18,06,000 रुपये किमतीचा असा एकूण 6,18,600 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून जप्त केला. यातील आरोपी मनसिक कैलास बजाज यांनी गोवा राज्यातून मद्यसाठा बिल्ल बनवत्या ट्रकमध्ये अमोनिया क्लोराईड टाईप पावडर मध्ये असल्याचे भासून त्याचे बनावट बिल पावत्या तयार करून त्या खऱ्या असल्याचे भासून अवैधरित्या विदेशी मद्य विक्रीचे उद्देशाने स्वतःच्या कब्जातील ट्रकमध्ये वाहतूक करताना मिळून आला आहे. त्यामुळे वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर आरोपी न्यायालयात हजर केले असता त्याला 6 दिवसांची कस्टडी मिळाली आहे. सदर पुण्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे त्यांच्या पथकातील सोपनीय गणेश शिंदे व अंमलदार करीत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे, सपोनी गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, संदीप नागपुरे, मेघराज जाधव, प्रवीण गांगुर्डे, पोलीस नाईक हेमंत गिलविले, विनोद टिळे, विश्वनाथ काकड, प्रदीप बहिरम, कुणाल मोरे, नवनाथ वाघमोड यांनी सदरची कारवाई केली आहे. येस मराठीसाठी धनंजय पाटील, चांदवड. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.